सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञांच्या एकांकीच्या लीळांचं चिंतन करत आहोत. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू महाराष्ट्रात भ्रमण करत असताना सर्व भक्तजनांना प्रसंगानुरूप आपल्या पूर्वश्रमीच्या एकांकीच्या लीळांची आठवण करून देतात आणि त्या लीळांमध्ये काय काय लीळा केल्या, कसा प्रसंग आला आणि कशा पद्धतीनं आम्ही कुठं कुठं राहून कुठं कुठं जाऊन अधिकारी जीवाला त्यांच्या कन्वेपोटी त्यांना जे जे देणं आहे ते देत आलो हे सांगत आहे. आणि ह्या एकांकीच्या लीळेतून बरंच तत्त्वज्ञान परमेश्वर आपल्याला सांगतात. आचाराविचाराचे अनेक सूत्र या एकांकीच्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला सांगून त्यावरती चालण्यासाठी अपेक्षा करतात. परमेश्वर असंच भ्रमण करत असताना एका गावामध्ये जात असताना एक तेली समाजाचे कुटुंब असतं. त्यांचा दररोजचा काम व्यवसाय काय असतो की त्या घाण्यावरती बसून तेल काढणे आणि विकणे. परंतु संस्कार माणसाला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतात. चिकित्सा, आपलेपण, शुद्ध विचार, शुद्ध दृष्टी ही परमेश्वराला अपेक्षित असते. त्याप्रमाणे जेव्हा त्यांच्या घराच्या समोरून देव भिक्षेला जात असताना तिची तेलीन असते. ती देवाला विनंती करते की देवा, आणि बोलतानासुद्धा ती अत्यंत सुंदर होती, अहो सुंदर देवा, तुम्ही आमच्या घरी चालावं. आणि नुसतं चलावं असं म्हटली नाही तर ती देवाच्या श्रीकाराला पकडून जबरदस्तीने देवाला आपल्या घरी घेऊन जाते. आणि घराला गेल्यानंतर तिला काय करावं काही नाही असं झाल्यानंतर देवही तिथं जातात. आपले श्रीकाराने दोन्हीही चौकटीच्या वरती हात ठेवून श्रीकर ठेवून आतमध्ये डोकावतात. तर त्यांचे जे पती असतात ते त्या घाण्यावर बसलेले असतात. आणि देव त्यांना म्हणतात, अरे भल्या माणसा, तुझी पत्नी मला इथं कशासाठी घेऊन आलेली आहे म्हणे. तर तोही त्या श्रीमूर्तिका बघितल्यानंतर आश्चर्यचकित होतो. त्या घाण्यावरून उतरतो. तो ने आमचं दररोजचं काम आहे घाण्यावरती बसून तेल काढणे, लोकांना विकणे, आणि ह्या पापातून मुक्त होण्यासाठी, या संसार चक्रातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला तिने घरी आणलेले देवा, तर तुम्ही कृपा करावी आणि आमच्या घरामध्ये यावं. आणि मग तो सुद्धा देवाला सुंदर असं पलंगावरती आसन टाकतो, देवाला बसवतो आणि देवाच्या श्री चरणाजवळ बसून देवाची श्रीमूर्ती ती निहाळत असतो. कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही, देवाने सांगितलेलं तत्त्वज्ञान काहीच नाही. ती बाई जी आहे ती स्वयंपाक करते. स्वयंपाक केल्यानंतर देवाला मर्दाना मादने होऊन देवाची गंध अक्षता सर्व जी बी पूजा अर्चा केल्या जाते आणि देवाची आरोगणा होते. आरोगणा केल्यानंतर देव त्यांना स्थिती देतात. स्थिती दिल्यानंतर ते नंतरच्या काळामध्ये देव आणि देवी म्हणून लोक त्यांची पूजा करायला सुरुवात करतात. देव सांगतात की त्यानंतर आम्ही त्यांच्या घरासमोरून गेलो आणि त्यांनी आम्हाला बघितलं तरी पण ओळखलं नाही म्हटले. आता त्यांची कणव, त्या कणवेपोटी कोणत्या तरी देवतेची त्यांना स्थिती त्या अवस्थेनुसार परमेश्वराने दिली आणि ते त्या विद्येच्या भरामध्ये देवी आणि देवता म्हणून वावरायला सुरुवात केली. लोक त्यांचं भजन पूजन करायला लागले. आता असे जे विद्या होतात त्या विद्यावंताला परमेश्वराला बोध देता येत नाही. त्या देवतेकडून त्यांना मिळत नाही, परंतु त्यांची अवस्था, त्यांची कणव हे बघून परमेश्वर त्या देवतेच्या विद्या जीवाला देत असतात. आणि परमेश्वराकडचं जे बी आहे ते सगळे नित्य असतं. त्या विद्येचं जे बी सुखफळ आहे ते संपल्यानंतर पुन्हा हे जीव दैवराटीत येऊन परमेश्वराला अनुसरतात आणि पुढं प्राप्तीला जातात. परंतु जोपर्यंत त्यांची ती योग्यता येत नाही तोपर्यंत मात्र देवतेचे सुखफळ परमेश्वर देतात. ग्रहणादान, संबंधदान, लीळादान या माध्यमातून ह्या जीवांना परमेश्वर सुखफळाला पाठवत असतात. त्यानंतर देव पुढे जात असताना
पूर्वार्धात देव बीडला जात असताना दक्षिणेश्वराच्या देवळात जात होते आणि त्यांच्याबरोबर पद्मनाभी देव पण होते. बाईसा होत्या, सर्वच भक्त लोक होते. आणि ज्यावेळेस ते जात असताना सारस्वत भट नावाचे एक ब्राह्मण होते. ते पूर्वी देवाकडे दर्शनाला यायचे, परंतु बाईसांच्या ते लक्षात आलं की आजकाल हे आपल्या त्या दर्शनाला येत नाहीच देवाच्या, परंतु आता आपण चाललो आहे तर ते देवाला पाहिल्याचं न पाहिलं करून आपल्या तोंडावरती आडवा कपडा टाकून वाकडं वाकडं जात आहे. ते बाईसांच्या लक्षात आलं आणि मग बाईसा देवाला विचारते की बाबा, हा पलीकडे जातो आहे तो सारस्वत भटच आहे ना? देव म्हणतात हो. म्हणे मग असा हा का जातो आहे? पूर्वी तर आपल्या दर्शनाला यायचा आणि आता का आपल्याला दर्शनाला तर येतच नाहीच, पण बघितल्यानंतर आडवा आडवा तोंड लपून जात आहे म्हटले. तर देव म्हणतात बाई, पद्मनाभी देवामुळं. आता बाईसांच्या ते काही लक्षात येत नाही. बाईसा म्हणते पद्मनाभी देवामुळं का बरं? पद्मनाभी देव आपच्याबरोबर आहे, त्यात काय एवढं विशेष आहे म्हटले. त्याच्या आडव्या जाण्याचं कारण काय म्हणले? पद्मनाभी देवामुळं. आणि मग देव एक वचन तिथं सांगतात की बाई, पत्नीपेक्षाही जो मनुष्य जो आहे त्याला आपल्या शिष्याचा जास्त अभिमान असतो म्हटले, आणि त्यामुळे तो आपल्याला न बघता आडवा आडवा जातो आहे. आणि हा प्रसंगानुरूप परमेश्वराने पूर्वी पंचकोळाचार्याची एक लीळा घडलेली आहे आणि त्या लीळेची आठवण येऊन परमेश्वर बाईसांना आणि सर्व भक्तांना, अर्थात आपल्याला सर्वांनाच, ही पंचकोळ आचार्यांची भूतयोनीतून जी मुक्ती झाली त्याची लीळा सांगतात. म्हणले असंच आम्ही एकदा जात होतो एका गावी आणि त्या गावात जात असताना सावकाराच्या घरी भिक्षेला गेलो, तेव्हा त्याच्या मुलाला भूतबाधा झालेली होती आणि भूतबाधा झालेली असल्यामुळे त्याला साखळदंडाने बांधून ठेवले होते. मांत्रिक त्याला यायचे सोडवायला, काहीतरी जादूटोणा करून त्याचं भूत काढायला. तर हा अगोदरच सांगायचा का तुम्ही अशा अशा मंत्रांनी, अशा अशा श्लोकांनी मला काढणार आहे, तुम्ही काही काढू शकत नाही. त्यामुळं त्यांचे बी नाविलाज व्हायचे, ते निघून जायचे. आणि त्या ज्या औषधाने ते दुसरा भगत यायचा, मांत्रिक यायचा, त्या औषधाने त्याचं भूतबाधा काढण्याचा प्रयत्न करायचा. तो अगोदरच सांगायचा का तुझ्याकडं असं असं औषध आहे आणि त्या औषधाने तू काढणार आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळं मांत्रिकही बी आश्चर्यचकित व्हायचे. आणि मग त्या सावकाराच्या लक्षात आलं की याचं भूत आता निघणं शक्य नाही, आणि म्हणून त्याला साखळदंडाने बांधून ठेवलेलं असतं. आणि योगायोगाने देव त्याच अनुषंगाने त्या गावात, त्या गल्लीतून, त्याच्या घरासमोरून भिक्षेला जात असतात आणि अचानक त्याची नजर देवावर पडते. देवावर पडल्यानंतर जोरजोरात ओरडायला लागतो की मला सोडा, मला या देवाच्या पाठीमागे जायचं आहे. तो जो भूत आहे ते बोलायला लागतं आणि मी ह्या देवाच्या पाठीमागे गेलो तर मी मुक्त होईल आणि मी तुमच्या मुलालाही सोडीन. सर्व गावातल्या लोकांना आश्चर्यजनक वाटतं की आजपर्यंत हा जो मुलगा आहे किंवा त्याचं भूत आहे त्याच्यामध्ये लागलेलं, ते कधी बोलत नव्हतं आणि अचानक देवाला बघितल्यानंतर बोलायला लागलं, ओरडायला लागलं. त्यातला एक म्हणतो सोडा, हा काय करणार आहे, सर्व गाव आहे म्हणे, तर सोडू आणि काय होतं आहे ते बघू. आणि मग त्याला ते सोडतात. देवसुद्धा भिक्षा मागतात. भिक्षा मागून नदीच्या तीरावर जातात. श्री चरणाने पाणी टाकून जो खडक असतो तो स्वच्छ करतात. आलेली भिक्षा त्यावरती ठेवतात आणि आपलं भोजन करायला सुरुवात करतात. त्याच वेळेस ते भूत लागलेला जो मुलगा आहे तो देवाकडे येतो. त्याच्या पाठीमागं सारं गाव आश्चर्यचकित येऊन बघत असतं आणि त्याच्या पाठीमागे येत असतं. तो देवासमोर बसतो आणि हात जोडून देवाला सांगतो की देवा, मला प्रसाद द्या, मी याला सोडील, मी मुक्त होईल. देव म्हणतो तू कोण आहे ते सांग. देवाला तो म्हणतो तुम्हाला सर्व माहिती आहे म्हणे मला माहिती आहे, परंतु या लोकांना माहिती नाही आहे, त्यांना माहिती होऊ दे. आणि मग तो पूर्वश्रमीची गोष्ट सांगतो की त्यांनी म्हटलं की मी पूर्वी 5 कुळाचा आचार्य होतो म्हटले, मोठा साधू होतो, परंतु माझा शिष्य एका दुसऱ्या संन्याशाने चाळवला आणि तो मला सोडून त्याच्याकडे गेला. म्हणून मग मी त्याच्यावरती विष प्रयोग केला, संन्याशाला विष देऊन मारलं म्हणे. ह्या पापामुळे आता मी भूत झालो म्हणे.
आणि आमच्यासमोर अंगातले भूत राहत नाही. देव सांगतात त्याला की आमच्यासमोर तर काही भूत राहत नाही म्हणे, कोणी येत नाही समोर. तो म्हणतो मला ते माहीत आहे, म्हणूनच मी तुमच्याकडं आलेलो आहे. मला तुम्ही प्रसाद द्या, मी मुक्त होईल आणि मी या मुलालाही मुक्त करेल, म्हणजे या मुलातूनही मी सोडवेल. तर देव सांगते या मुलाचा काय संबंध, म्हणजे त्याला धरण्याचं कारण काय. कारण हे जे विष जे दिलं होतं त्याला हा निमित्त झाला होता. अर्थात ते विष या मुलांच्या पूर्वश्रमामध्ये त्यांनी दिलेलं असावं किंवा काहीतरी निमित्त झालेलं असावं, आणि म्हणून ते मी त्याला पकडलेलं आहे. आणि मग असं सर्व सांगितल्यानंतर साऱ्या गावातल्या लोकांना आश्चर्य होतं. देव आपलं भोजन करून बाजूला होतात, थोडा प्रसाद त्याला ठेवतात, आणि तो कणकण खायला लागल्यानंतर देव सर्व गावातल्या लोकांना सांगतात की याला जरा पकडा, हा अचानक खडकावर पडू शकतो. आणि म्हणून ते भूत त्याला सोडून निघून जातं आणि लोक त्याला पकडतात. अशा पद्धतीनं ते भूतही मुक्त होतं आणि तो मुलगाही मुक्त होतो. मग त्या सावकारांनी देवाला विनंती केली, आपल्या घरी नेलं, मर्दाना मादने उठणं, तेल लावून स्नान घातलं, परत भोजनाची विनंती केली. उपहार देवाने स्वीकारला, त्यांचा आराम केला आणि पुढच्या प्रवासाला परमेश्वर निघाले. परमेश्वरांनी हे पद्मनाभी देवाच्या निमित्ताने बाईसांनी केलेल्या प्रश्नावरती तो प्रसंग कसा घडतो आणि त्याच्यातून कसं पुढं जाऊन जीवाकडून हिंसा घडते, पाप घडतं आणि त्याला कसं भोगावं लागतं हे सांगितलेलं आहे. आता भूताच्या संदर्भात आपल्या मनामध्ये बरेच गैरसमज आहे, आणि यावरती मी अगोदरही काही लोकांच्या सद्भक्तांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलेलं आहे. यामध्ये 98% जे आहे बरंचसं मानसिक आजार असतो, परंतु 2% मात्र आहे. याचे प्रमाण ही लीळा तर आहेच आहे, परंतु 13 भेदी नरकामध्ये ग्रहत्व, भूतत्व हे जे सांगितलेले परमेश्वरांनी, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा भूताची भक्ती, त्या भूताच्या भक्तीतून त्याला काय मिळतं हे श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे. याचा अर्थ एक भूतसृष्टी आहे. ह्या चरित्रामध्ये देवानी भूतसृष्टी वश केलेला एक सद्भक्त आला, तो म्हणे मला सर्व भूत वश आहे. देव म्हणतात बोलव मग तुझ्या भूतांना. आता देवाच्या समोर कोणी भूत येणार नाही, त्याच्यामुळे तो बोलवतो, कोणीच येत नाही. मग तो सांगतो ही इकडं फिरायला गेले, तिकडं फिरायला गेले, आणि मग म्हटली कुठंच फिरायला गेले नाही. देवाने ते भूतांना जेव्हा बोलवलं तेव्हा ते सर्व आले. ते अकराळ विकराळ भूतं पाहिल्यानंतर तो घाबरतो, देवाच्या पाठीमागं लपतो. अशा काही लीळा आहे का त्यातून आपल्याला ही भूतसृष्टी आहे, परंतु यातून एक आपण समजून घेतलं पाहिजे की यातून घाबरण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. जो परमेश्वराचा भक्त आहे, ज्याला बोध झालेला आहे आणि जो तत्त्वज्ञान आचाराविचाराच्या अनुषंगाने थोडंफार पाळतो आहे, तत्त्वज्ञान समजून घेतो आहे आणि परमेश्वरांनी दिलेली जी धर्माची नियमावली ती जो तो पाळत असेल तर त्याला कुठंही काही होऊ शकत नाही. अर्थात जर थोडं चिंतन केलं, सर्वे केला, तर आपल्या अनेक स्थानांवरती हे भूत लागलेले लोक, करणी केलेले लोक आपल्याला पाहायला भेटतात. आरतीच्या वेळेस ते घुमतात, ओरडतात, उड्या मारतात. त्यातून आपल्या मनामध्ये कुतूहल पण निर्माण होतं. याचं कारणही तेच आहे की पूर्वश्रमामध्ये काहीतरी ऋणानुबंध संबंध जर असेल तर ती व्यक्ती त्या व्यक्तीला लागते, त्या भूतयोनीमध्ये गेलेली व्यक्ती याला लागते. एक सूड उगवण्याच्या दृष्टिकोनातून, काही उपभोगाच्या दृष्टिकोनातून, काही दुःख देण्याच्या दृष्टिकोनातून. परंतु एक आपण समजून घेण्याचा विषय आहे की हे जे करणी झालेले लोक आहे त्यांना भूतबाधा कधी होते? बोध होण्याच्या अगोदर. नंतर मग ते इकडं जाय तिकडं जाय फिरत फिरत कोणीतरी मग सांगतं की अशा अशा स्थानावरती जा तुम्ही, तिथं तुम्हाला गुण येईल. आणि मग असे फिरत फिरत अनेक देवी देवता कर्मकांड वगैरे विधी करून करून मग ते स्थानावर येतात आणि तिथं मात्र रिझल्ट भेटतो. आता याच्याविषयी बरेच कुतूहल असतात. ते लोक ओरडतात, बोलतात. याला हजेरी म्हटलं जाते. आणि हजेरी म्हणजे तो एक वेगळा विषय आहे आणि खूप मोठा विषय आहे. ज्याला बाधा झालेली त्याच्याकडून जर त्या गोष्टी ऐकल्या तर तो एक अनुभव आपल्याला प्राप्त होऊ शकतो. त्या हजेरीमध्ये परमेश्वर स्वतः त्या भूताला बोलावतात आणि त्याला
याला सोडायला लावतात किंवा याची कबुली द्यायला लावतात. ते सामर्थ्याचं जे कार्य आहे परमेश्वराचं, ज्याला ती भूतबाधा झालेली आहे त्याला मात्र ती प्रचितीला येत असतं. ज्याला झालेलं नाही आहे त्याला ते लक्षात येत नाही, परंतु समजून घेतलं तर आपल्याला या गोष्टी येतात, समजतात, लक्षात येतात, जाणवतात. ते स्थानाच्या ठिकाणी आरतीच्याच वेळेस बरोबर यांच्या अंगामध्ये ते भूत येतं, बोलायला लागतं, उड्या मारतं. याचं कारण त्या परमेश्वराने त्या भूताला बोलवलेलं असतं आणि याला सोडायला लावलेलं असतं. परंतु सोडताना जेवढं नुकसान झालं ते तुला भरून द्यावं लागेल हा एक मुद्दा, आणि तू इथं सोडल्यानंतर परत दुसरे कोणाला लागणार नाही यासाठी तुझ्याकडे जी विद्या आहे ती पण तुला मला द्यावा लागेल, अशा पद्धतीनं परमेश्वर त्याची हजेरी घेत असतात. आता ह्या गोष्टी आपल्याला ऐकल्यानंतर थोडंसं कोणाला योग्य वाटेल, कोणाला चुकीचं वाटेल, कोणाला अलौकिक वाटेल, परंतु हा खूप मोठ्या संशोधनाचा विषय आहे, अनुभूतीचा विषय आहे. सर्वे करून त्यातून काय नेमकं हे समजून घेण्याचा विषय आहे. आणि ज्याला खरोखर बाधा झालेली आहे असे काही लोक आमच्या संपर्कात आल्यामुळं जेव्हा मी समजून घेतलं तेव्हा त्यातलं मर्म कळालं. आणि त्यांची ज्याला भूतबाधा झालेली आहे त्यांची परमेश्वरावरची जी निष्ठा आहे, समर्थवाद, ती अत्यंत निश्चिम असते. सर्वसामान्य भक्ताच्या कितीतरी पट आणि कितीतरी पलीकडची असते, कारण त्यांना त्या सामर्थ्याची जाणीव झालेली असते का हाच देव आपल्याला सोडवणारा आहे आणि ह्या देवाकडे आल्यानंतरच बरोबर तो आपल्याला सोडवल. याच्याही पुढं जाऊन मी सांगेल की ज्यांना बाधा झालेली असते किंवा ज्यांना बाधा होण्याची भीती वाटत असते त्यांनी फक्त आणि फक्त परमेश्वराच्या धर्माचा जर अभ्यास केला, तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि नुसता अभ्यास करून न थांबता आचाराच्या बाजूने विचार करून काही तत्त्व, सिद्धांत, आचारप्रणाली जेवढी सांभाळता येईल तेवढी सांभाळण्याला जर सुरुवात केली तर आपोआपच ती भूतबाधा जी झालेली आहे त्याची जी तीव्रता आहे ती क्षीण होते, कमी होते आणि ती निघून जाते. याचं कारण काय का परमेश्वराची जी विद्या आहे ती सर्वात पलीकडची चैतन्यापर परमेश्वराची विद्या आहे ती, आणि त्याच्या पलीकडं कोणतीच विद्या नाही. आणि या साऱ्या ज्या विद्या आहे या साऱ्या देवी देवतेच्या विद्या आहे. म्हणून ज्यावेळेस परमेश्वराच्या ज्ञानाच्या बाजूने आपण विचार करून आचाराला सुरुवात करतो तेव्हा त्या विद्येचं जे ताकद आहे, सामर्थ्य आहे ते आपोआपच कमी पडतं, कारण आपण आता वरच्या सामर्थ्यामध्ये प्रवेश करून त्या आचाराच्या बाजूने विचार करायला लागलेला असतो. आणि म्हणून त्यावरती सर्वात उत्तम उपाय परमेश्वराचं ज्ञान अभ्यास करून आचाराकडे जाणं. परंतु याकडं जे करणी झालेले लोक आहे, बुधबाधा झालेले लोक आहे, याच्याकडं या लोकांचं कोणीही लक्ष वेधत नाही. आणि मग ते स्थानावरती जाऊन सेवना करणं, स्थानाजवळ जाऊन 10 दिवस राहणे, महिनाभर राहणे आणि परमेश्वराची आळवणी करणे, अन्नदान करणे, तर त्यातून त्यांचा संस्कार लागतो. असे कितीतरी लोक आहे की या बाधा झाल्यामुळं परमेश्वराच्या धर्मात आलेले आहे आणि ती भूतबाधा झालेलं जीव आहे तोच त्यांना निमित्त झालेला आहे. हाही त्यांचा सर्वात मोठा फायदा आहे. पॉझिटिव्ह जर विचार केला त्यांनी तर याच्यामुळंच आपण परमेश्वराच्या मार्गात आलो आणि परमेश्वर आपल्याला समजला, कळाला, बोध झाला आणि परमेश्वराची भक्ती आपल्याला मिळाली. ही खूप मोठी उपलब्धी त्याच्यासाठी आहे. फक्त त्यांनी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि तो पॉझिटिव्ह विचार करून, अभ्यास करून, ज्ञानाच्या बाजूने विचार करून आचाराकडे जर झुकला तर आपोआपच त्याची तीव्रता कमी होऊन त्यातून तो मुक्त पण होऊ शकतो. आणि ज्यांनी त्याला केली तो सुद्धा ह्या मार्गामध्ये येऊ शकतो, त्याला हा निमित्त होऊ शकतो. हे प्रेमाचे उपाय आहे. आता हा जो विषय आहे थोडा अवघड आहे, किचकट आहे, कठीणही आहे आणि समजून घेण्यासाठी अनुभूती आणि प्रचितीची गरज आहे. ती अनुभूती आपल्याला नाही आणि कोणाला व्हावं अशी अपेक्षाही नाही, परंतु ज्यांना झालेली त्यांच्याशी जर आपण चर्चा केली, संभाषण केलं शांततेने, त्यातही अभ्यास करणारे काही साधक असतील तरच, अन्यथा काहींना होतं त्यात काय होतं हे कळत नाही. आणि असे काही सद्भक्त माझ्या संपर्कात आल्यानंतर मी जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली तर हे एक वेगळा खूप मोठा विषय आणि टॉपिक आहे. परंतु पॉझिटिव्ह जर विचार केला, त्यांचं मन आहे, त्यांची बुद्धी आहे थोडी दुसरीकडे डायव्हर्ट केली, म्हणजे ज्ञानाच्या बाजूनी, आचाराच्या बाजूनी, भक्तीच्या बाजूनी, तर नक्कीच त्याची ती ताकद आहे ती परमेश्वराच्या धर्माची ती वाढत जाते आणि ती भूताची जी किंवा करणीची जी अवस्था आहे, जी विद्या आहे देवतेची, ती क्षीण होते आणि त्यातून तो मुक्त होऊ शकतो. म्हणून या लीळेच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ज्या मिनिटाला तो परमेश्वराकडे आला आणि परमेश्वरांनी दिलेला प्रसाद त्यांनी घेतला, त्या मिनिटाला तो सोडून गेला, म्हणजे तोही मुक्त झाला आणि ज्याला लागला तोही मुक्त झाला.
परंतु काहीतरी ऋणानुबंध संबंध असल्याशिवाय हे कोणालाही होत नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य सद्भक्तांनी याच्याबद्दल भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. नाही तर असं काही झालं की अरे मग आपल्याला बी काही होतं का, काय भीती निर्माण होत असते. तर ऋणानुबंध संबंध, ज्या अर्थी तुम्ही बोध तुम्हाला झालेला आहे, ज्या अर्थी तुम्ही परमेश्वराची भक्ती करताय, ज्या अर्थी तुम्ही अभ्यास करताय, त्या अर्थी तुमच्याकडून पूर्वश्रमामध्ये कोणत्याही प्रकारची अशी घटनाच घडलेली नाही आहे, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोचलेले. आणि घटना घडली तरच तुम्हाला ते लागतं, आणि घटना घडली तर मग बोध होण्याच्या अगोदरच त्या गोष्टी होण्याच्या शक्यता असत्या. ह्या 2-3 गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर त्याच्याविषयी मनामध्ये कोणत्या प्रकारचा गैरसमज, अज्ञान किंवा भीती बाळगण्याचं काही कारण नाही. यावरती आपल्याकडे काही वेगळे अनुभव असतील तर नक्की आम्हाला कळवा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.